MPSCने नेहमीप्रमाणे आपला निर्णय जाहीर करून टाकला आणि विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. आज महाराष्ट्रातील लाखो मुलांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. आधी TCSद्वारे ऑनलाईन परीक्षा घेतल्या जायच्या, त्यामध्ये खूप सारा घोळ झाला होता व प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांवर अन्याय झाला आणि नंतर घाट घातला की या सर्व परीक्षा MPSCकडे वर्ग करण्यात याव्यात. पण शेवटी काय झालं? MPSCने देखील आपला निर्णय जाहीर करून टाकला की परीक्षा ऑनलाईन होणार. पण विद्यार्थी मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे, आता बरेचसे आंदोलनं होतील, विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना विरोध करतील. परीक्षा व्हायची तशी होणार, पण आपण का आपला वेळ वाया घालवायचा? तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा. ज्यांना प्रत्यक्षपणे शक्य आहे त्यांनी आंदोलनालाही पाठिंबा द्या, पण अभ्यासात खंड पडू देऊ नका. एकच लक्षात ठेवा, माझा अभ्यास आणि माझा प्रामाणिकपणा हेच मला पुढं घेऊन जाणार आहे. परीक्षा ऑनलाईन होत की ऑफलाईन होत, आपण आपलं 100% द्यायचा प्रयत्न करायचा. ऑनलाईन परीक्षांमध्ये घोळ होतात, ते मान्य आहे, पण आपण MPSC आयोगावरती विश्वास ठेवूयात आणि MPSC आपली विश्वासार्हता जपो हीच प्रार्थना.